गाईच बघू शकता मस्तपैकी सगळं जण तयार झालेलं आहे घरी जावाला. आणि ट्रॅव्हल्सवाल्याला कॉल केला आता सर्कल आलेला आहे आम्हाला 10 मिनिटामध्ये त्यांनी सगळ्यांना सर्कल बोलवलं. होऊ शकता सगळं जण बॅगी बिगी घेऊन रेडी आहेत फुल फॉर्म में सब लोग. बाय बाय गोवा. काय बोलता? बाय बाय गोवा. बाय बाय अभी दोबारा नहीं आएंगे गोवा में. चलो रे डोली उठा ले या पिया रजनी रुतवाये. चला गाईच गोवामध्ये आता नाही येणार आम्ही. आलो तर 5 वर्षामध्ये येणार. चला तर आपल्या बॅगी उचलू दे. सगळं जण गेलेलं आहे. पण टी शर्ट कोणची आली? अरे टी शर्ट आहे हे सायली में टी शर्ट आली तुझी. जॉर्डन आहे टी शर्ट. सीध्या बिध्या नीम चल पटापट आपला गाडी आलेली आहे. अरे मग मोरशील ती घरात जाता आता. झाला गोवा झाला मोकळा. झाला गोवा मोकळा. बाबा सीध्या बिध्यानी फुल शॉपिंग केलेली आहे. बघा सगळ्या बिगल्या आम्ही बॅगे बिग्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी. सगळं जण निघलेलो आहोत आम्ही घरी जावाला. चला काय बोलतं प्लेस बाबा रिक्षा फुल फुल जोर आहे आपल्याकडे. पदशीर ना साधा काम ना भाई साधा काम ना. पाणी पिणे घेतलं का ना आपण आपल्या वाटले घरचे राहू दे. चल गाईच ट्रॅव्हल्स पण आपले आलेले आहे बघू शकता. सगळं जण बॅगी भरतान डिक्कीन काय जागा भेटेल तिथं या भरतान बॅगी बिगी. हा बघा गोव्यामधला पहिला मुख्यमंत्री म्हणून त्याचा पुतळा लावलेला आहे. सगळं जण बॅगा बेगा भरतान. हा बघा बॅगा बेगा सगळे भरून झालेले आहे. आता मी जाते आतमध्ये आणि जातो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर. चला आता आपली पोरा दाखवते बसमध्ये कशी बसली ट्रॅव्हल्स. हे बघा अजूनपर्यंत थोड्या बॅगा लोड व्हायच्या बाकी आहेत. बहुतेक झालेले आहेत. चला आलो 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 आतमध्ये आलो. ओ माय गॉड बघू शकता गाईज सगळं जण आपली पोरा कशी बसली. एक नंबर बॅगा बिगा सगळ्यावरती सेटअप केलेला आहे. गाईज बघू शकता आपली पोरा कधी शांत बसलेले आहेत ट्रॅव्हल्समध्ये. आणि मॉडिफाय बघू शकता कधी आहे. एक नंबर AC ऑन आहे बघा. मस्तपैकी एक नंबर ट्रॅव्हल्स आहे. मॉडिफाय आहे. सगळं आरामात बसलं. बॅगा बिगा बघा असं ठेवलेलं खालीच आहेत आमच्या. आता 10-15 मिनिटामध्ये आम्ही पोहोचणार आहोत रेल्वे स्टेशन. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रेल्वे स्टेशनच्या बाहेर. बघू शकता सगळे जण वेगळ्या बिगा उतरवतात. छोटू पाव घेऊन काय चालला? पाव घेऊन बुर्जी पावचं पाव. अरे घरांची चटणी काय आणला? पाव जम्बो वडापाव आहे. जम्बो वडापाव. चला बघू शकता सर्वजण बॅगा घेऊन रेल्वेच्या बाहेर. आता 1:30 वाजता ट्रेन आहे आमची. ट्रेन आल्यावर ट्रेनमध्ये बसू मस्तपैकी 2 तास फिरू ट्रेनमध्ये म्हणजे जागा राहू. त्याच्यानंतर झोपू. मस्तपैकी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आणि निवांत बसलो आहे. आणि मी मस्त निवांत बसलो आहे कारण की आता आमची 1 तासानंतर ट्रेन आहे. 1 तास आम्हाला इथंच वेट करायला लागेल. लवकर का आलो आम्ही ट्रेन गेली डबल 2 गोव्यान 2 वाजता होतील म्हणून 1 तास आधीच आलो आम्ही. 1 तास आधी आलो त्या विषय नाही आवरा. तर ट्रेन गेली असती तर लय मोठा शॉट झाला असता. चला आता तसंच आम्हाला 1 तास वेट करायला लागेल. ट्रेन आल्यावर मिळतो तुम्हाला. गाईज बघू शकता फायनली आपली ट्रेन आलेली आहे पनवेलला जाणारी. सगळी पोरा लाईन उभी आहेत आपली ट्रेनमध्ये चरायला. बघू शकता एक नंबर. आम्ही AC वाला डबा बुक केलेला आहे. मस्त पद्धतशीर मस्त निवांत जाऊ. हा बघा हा आमचा AC टाईप डबा आहे. आणि जनरल डबा पाठी आहे. एक नंबर जबरदस्त. जास्त गर्दी पण आहे. बघू शकता किती गर्दी आहे. चराला धांदल होईल. एकदा ट्रेन गेली तर थांबला कारण ही ट्रेन 2च मिनटं थांबणार आहे. अरे बाबा काय चालू तुझा? टाकू नको 2 मिनिटं ट्रेन थांबणार आहे. पटापट चल.
हे बघा काहीच गर्दी किती आहे, फुल गर्दी आहे. पटापट होता बघा, तिकडं पण गर्दी आहे आणि इकडं पण गर्दी आहे. एकदा 2च मिनटं थांबल, ट्रेन गेली तर लफडा होईल, डबल ट्रेन भेटणार नाही. तिकडे राहते आला चालते गाडी पण बसू शकते मी, तिकडे राहिलो तर चालते गाडी बसता येईल. बाबा बेकार, फुल गर्दी आहे, फुल गर्दी. आता भाई झाली गर्दी खाली. आता वन साईड. ए जय, तुला कसा पकडलेला खंबा? राज घुसला कंची इथं वेगळा ना बस राज. चला गाईच, आपली सगळी पोरा पण बसून झालेला आहे. 4-5 पोरा बसायचं बाकी. छोटू ए छोटू ए देवाला दाखवलाय आतमध्ये बघ. जयचा कसा खंबा पकडला? बेकार. बोलतो पप्पाचा आहे, पप्पाचा खंबा. मस्तपैकी घेतला असता पण बारीक आहे म्हणून सोडला त्याला. माझे बॅगीन 4 खंबा येईल, पकडला तर गेम होईल. निश्चित चेक करायला आलं तर धाकधूक. फायनली सगळ्यांना सीटा भेटलेल्या आहेत. बघू शकता राजवीर वरती बसलेला मस्तपैकी. आणि माझी सीट ही आहे, होळीची सीट ही आहे मस्तपैकी. तुझी जागा काय आहे सांग? जा चल जा नाही तसा. आता सगळ्या सध्या सेटअप चालू आहे. एकदा बसलू करे संपला विषय, निवांत बसू. अरे बाबा काय करतोस तू? चालपाना काय याच्या बहिण तर आहे. सिद्धेश बघू शकता कसा पदशीर बसलेला आहे. AC हे काय साईड जाऊ भाई जाऊ. सिद्धेश मस्त वाटतं ना AC भारी वाटते ना. बघू शकता ट्रेन मध्ये AC रूम कसे असतात, जबरदस्त. बघू शकता काही ट्रेन मध्ये TC आलेला आहे तिकीट चेक करायला. पण आम्हाला काही टेन्शन नाही, आम्ही सगळे तिकीट काढली पद्धतशीर. जय ठाकूर यो खोजा शिरनेरचा. कोण आहे? सुमित कोण आहे? सुमित बघा तो झोपला तो वरती रेड वाला. बघा सगळं जण विचारतात TC ला, कारण TC मेन असतं ट्रेन मध्ये. बघा रोहित म्हात्रे कसा पद्धतशीर मस्त झोपलाय AC मध्ये. कॅन्सल हो, उसके लिए तो बुकिंग आहे हो, सभी बुकिंग आहे. हा बघा विनीत पाटील. बघू शकता काय 51 नंबर. बघू शकता काय हाँ पनवेल. फ्लिपकार्ट का पार्सल आया है अपने को. हाँ 51 चद्दर इधर बैठाने के लिए. काय तुला नको, तुला नाव र. बघू शकता VIP आहे भाई. AC रूम घेतला ना आम्ही, AC घरा येताना चेन्नईला. हा दिया भारी वाटते AC च्या मध्ये ट्रेन मध्ये फिरायला. जबरदस्त. एक नंबर. बाबा मोरला का काय? चल मला वाटला मोरला. ही बघा ही क्रॉसिंग बघा कशी असते. विनीत पाटील आणि विनीत. ओ माय गॉड, कडक बसलं पद्धतशीर. बाबा ही भारी आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू कडक आहे, जबरदस्त. दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे. मस्तपैकी आम्ही बिर्याणी मागवल्या, म्हणजे दम बिर्याणी बोललो एकदम कसा हार्ड मध्ये. आता बघूया, तो बोलतोय एकदम भारी येईल. ट्रेन मध्ये आल्यावर समजाल खाल्यावर बिर्याणी आपली क्वालिटी कशी आहे. आम्ही 16 जण आहोत. 16 जणांना 16 बिर्याणी मागवल्या. काही काही व्हेज घेतलं, काही नॉनव्हेज घेतलं. यो ट्रेन मध्ये आम्ही लेस खाला. आता हे टाकाचा काय याच्या बाबा जागा बघ कसली टाकाची. बघू शकता तुम्हाला जागा दाखवते ट्रेन मध्ये कसा खावायला लकवला जाते. बघा हा कागद आहे, याच्यामध्ये टाकला तरी झाला पॅक, काही दिसू शकत नाही. काही आता काय संबंधच नाही दिसाचा, काय जाई संबंधच नाही ना दिसाचा. झाला संपला. आता तर आला त्यानं तो आयुष्यभर आयुष्य. AC बीसी भारी. ओ माय गॉड कडा. फोर्ड बस बिस्किट. ट्रेन मध्ये बिस्किट बोललो भारीच. कुठला फ्लेवर कांदा आहे छोटू बिस्किटचा? भाऊ कसा हेड अँड सिक्स. काय तू खाशील बिस्किट? आवडते तुला? नको खाऊ. अरे खिरी आहे त्याच्यात. असू दे मी खाईन. मस्त भाऊ कसा हेड अँड सिक्स. अरे खाली परत कसला काय बोलते ना याला? हेड अँड शेप. मस्त बघ काय
क्रीम कसली चॉकलेट बिकलेट आहे कडक एक नंबर. काहीच बघू शकता मस्त पैकी आपल्या बिर्याणी आलेल्या आहे एक नंबर. गरम गरम आहेत बिर्याण्या. आता याची टेस्ट समजेल कशी आहे. बघा बिर्याणी हा हा मस्त म्हणाल. बघा आता कसा उतर पदशीर बिर्याणी. पीस बीस आहेत का ना बघू बिर्याणी मध्ये. बाबा पीस बीस का आहेत का नाही. व्हेज आहे का नॉन व्हेज. हाय हाय पीस हाय मस्तपैकी बिर्याणी भेटलेली आहे. आता छोटूला बघूया बिर्याणीची चव कशी आहे विचारताय. छोटू चव कशी आहे बिर्याणीची. बिर्याणी सांगण्याने बेकार आहे ना काम. रोहित काय बंगाल काम आहे ना. कुकरचं कतीला भेटले आपल्याला 250 रुपये काय एक प्लेट. हाफ बिर्याणी 250 रुपये. चव नाही धाव नाही याच्या बहिणीशिवाय. तर बोल तुम्ही कधी आलो ट्रेनमध्ये बिर्याणी चुकून पण मागू नका. बेकार काम आहे. काय याचे बहिणी बिर्याणी होती ती बघा आणखी तशीच आहे. बिर्याणी चालली जाणार बिर्याणी आहे. तुम्ही अशी ट्रेनमध्ये खाऊच नका बिर्याणी. सांगता अच्छा क्वालिटी अच्छा क्वालिटी बहुत अच्छा लगता है. हातला फोडणीचा भात तरी भरा याच्या बहिणा जरा आहे. ते बिर्याणी कशी खाली खाली मस्त टाकली. अरे बॉस का झाला बॉस का ठीक आहे काय आवडते बाहेर गर्लफ्रेंड पण झाली नाही. मस्तपैकी ट्रेन मध्ये भेल आलेले पद्धतशीर. सिद्धेश याला बघ तिकट करायला सांग. बेल बघ तिखट भेल. तिकट नको साधी. आता तिखट ढूर निघला पाहिजे. बघू शकता काय कशी केलाय स्पेशल. 2000 वरती दे पहिले त्याला दे की आता मला दे नंतर थोडं जास्त कोणला म्हणा मी खाणारच नाही. काहीच फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रेल्वे स्टेशनचे बाहेर. गोवा रिटर्न टू पनवेल. तिथे कसा पोलिसांची कसली भीती होती आपल्याला. एक नंबर पोलिसांची भीती होती. कारण 1-2 खंबा आणून मी मित्रांनी द्यावाला ते बोलत ते खंब गेलं असतं तर बेकार स्कॅम झाला असता. म्हणून सगळं आम्ही जण लकत आलो. आता बघूया काय प्लॅनिंग ठरलंय. शक्यतो धाबावत जाऊ. प्रत्येकाच्या फॅमिलीने प्रत्येकाला सांगलेलं खंब आणा. प्रत्येकांच्या घरी 2-2 एक खंब होतं. चला आता प्लॅनिंग काय होते त्या माहिती नाही. शक्यतो लय भूक लागलेली आहे. तर बहुतेक धाबावत जाऊ आम्ही. सध्या आमच्या गाड्या येतात इको 2. आम्ही त्यांचा वेट करतो. काहीच पनवेलवरून निघलो आणि आलेलो होतो आम्ही खारपाडा प्रिन्स. बघू शकता प्रिन्स धाबा. मस्तपैकी चिकन हांडी रोटी मसाला पापड नंबर. जाम भूक लागलेली आहे. चला आता मला जेवते. आपला स्टार्टर आलेला आहे मसाला पापड. क्वांटिटी बघू शकता. शेव बिव फुल मारा. आपली क्रिस्पी पण आलेली आहे. काहीच आपली चिकन हांडी पण आलेली आहे एक नंबर. रोट्या पण तर सगळी पोरं आपली बसलेली आहे जेवायला. सगळ्यांना लई भूक लागलेली आहे. काहीच बघू शकता तर ते आमची डिशा फुल हाडमध्ये सगळा फुल खावा गोळा जेवायला सगळं जण जेवलेलं आहे. मी पण थोडा जेवायचा बाकी आहे. आता चालेल होतो आम्ही घरी.